नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मी माझ्या अंगणातील तब्बल 40 रानभाज्यांची ओळख हा व्हिडिओ केला होता. त्याला आपणा सर्वांकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे. त्यात दाखवलेल्या बऱ्याच भाज्यांवर यापूर्वी व्हिडिओ झाले आहेत. आता पुढील काही दिवसात आपण इतर रानभाज्यांची माहिती घेऊया. तर आजचा विषय आहे नळीची किंवा नालाची भाजी. पहिल्यांदा भाजीचा आढळ आणि शाब्दिक ओळख करून घेऊया. ही भाजी निसर्गात तलावाच्या आसपास उगवते. भाषा तसेच प्रदेशनिहाय याला वेगवेगळी नावे आहेत. इकडे कोल्हापूर साईडला नळीची भाजी. भाजीचा देठ आतून नळीसारखा पोकळ असतो म्हणून नळीची भाजी. अमरावती भागात टिपणची भाजी, पालघर परिसरात नलची भाजी, गोंदिया जिल्ह्यात करमोता तर नागपूर भागात कमरूनची भाजी म्हणून ओळखतात. या भाजीला हिंदीमध्ये नारी साग किंवा कलमी साग असं म्हणतात, तर इंग्रजीमध्ये वॉटर स्पिनॅच, स्वॅम्प कॅबेज तसंच रिव्हर स्पिनॅच या नावाने ओळखली जाते. इपोमिया ॲक्वेटिका हे या भाजीचं शास्त्रीय नाव आहे. तर जागतिक स्तरावर ही भाजी ओंग चॉय किंवा कॉंग कॉंग म्हणून प्रसिद्ध आहे. ही भाजी आरोग्यासाठी एकदम गुणकारी आहे. बाजारात शोधण्यापेक्षा मी ही भाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी उगवली, तिची कशी काळजी घेतली आणि शेवटी 1-2 रेसिपीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नळीच्या भाजीची लागवड, काळजी आणि रेसिपी पाहण्याआधी या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती. पाण्यामध्ये आणि ओलसर जमिनीवर वेगाने वाढणाऱ्या या भाजीची लागवड 2 पद्धतीने केली जाते. खोडाच्या कलमाद्वारे अर्थात स्टेम कटिंगने आणि दुसरं बिया पेरून. पहिल्या पद्धतीत बाजारातून आणलेल्या भाजीची किंवा आपल्याकडे रोप असेल तर त्याची 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची जाड कांडी घेऊन तिची खालची पाने काढून टाकावीत. कांडीचा अर्धा भाग पाण्यात किंवा मातीत पुरावा. तुमच्याकडे कमळ किंवा वॉटर लिलीचा टब असेल तर त्यातही खोवून ठेवू शकता. 5-6 दिवसात मुळ्या फुटतात आणि भाजी वाढू लागते. दुसरी पद्धत आहे बिया पेरून लागवड करणे. तुम्ही ही भाजी पाहत आहात ती याच पद्धतीने उगवली आहे. खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील डॉक्टर उद्धव देवकर सरांनी मला याच्या बिया दिल्या होत्या. त्यामुळेच माझ्या रानभाजी संग्रहात आणखी एका औषधी भाजीची भर पडली आणि त्यामुळेच आजचा व्हिडिओ होऊ शकला. कोणत्याही कंटेनरमध्ये ही भाजी लावू शकता. मी या कलरच्या बादलीत बिया पेरणार आहे. हे पहा, अशी असतात वॉटर स्पिनॅचची फळे. 5-6 फळे फोडून आतील बिया एकेका ठिकाणी पेरल्या. मातीने कव्हर केले आणि वरून पाणी घातले. तिसऱ्याच दिवशी भाजी उगवायला सुरुवात झाली. महिना-दीड महिन्यात भाजी काढणीला येते. या भाजीला 5-6 तास ऊन मिळणे आवश्यक आहे. तसंच ही नदी तलावाजवळील भाजी असल्यामुळे कमीत कमी 1 दिवसाआड पाणी लागतेच, नाहीतर लगेच पाने गळून पडल्यासारखी होतात. भाजी छान वाढीला लागली. उपयोगाबद्दल सांगायचं तर ही भाजी नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन प्रमाणे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असते. तसेच लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ही भाजी मदत करते. नळीची भाजी रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करते, हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
ही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसंच पचनक्रिया सुधारून अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करते. या भाजीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ती पचायला हलकी आणि पोटाच्या आजारावर जास्त उपयोगी आहे. दरम्यानच्या काळात उरलेल्या काही बिया दुसऱ्या एका कुंडीत पेरल्या होत्या. आता दोन्हीतील भाजी छान वाढत आहे. साधारणपणे नळीच्या भाजीला ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत फुले लागतात. ती पांढऱ्या किंवा फिकट जांभळ्या रंगाची असतात. भाजीसाठी पाने वापरायची असतील तर फुले येण्यापूर्वीच भाजी काढून घेतली जाते, कारण फुले आल्यावर पानांची गुणवत्ता आणि चव कमी होऊ शकते. आज नळीची भाजी करावी म्हणते. वरवरची भाजी कट करून घेते. कोवळे देठ आणि पाने काढून घेते. देठामुळे छान चव येते. याच्या फक्त देठाच्या सुद्धा छान छान रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. उरलेल्या देठाला पुन्हा पाने फुटतील म्हणून ते तसेच ठेवले आहेत. बाजारातून आणलेली असेल तर भाजी भरपूर पाणी घेऊन चांगलं 2-3 वेळा धुवून घ्या किंवा थोडा वेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवून मग भाजी करा, कारण जास्त करून पाण्याच्या ठिकाणी ही भाजी येत असल्यामुळे साचलेल्या पाण्यातील विषारी घटक पोटात जाण्याची शक्यता असते. रेसिपी एकदम साधी सोपी. भाजी स्वच्छ धुवून पाणी निथळू द्या. बारीक चिरून घ्या. फोडणीला कांदा, लसूण आणि मिरची घालून परतून घ्यायची. चवीनुसार मीठ घाला. अशा प्रकारच्या कित्येक वनस्पती, वेली पावसाळ्यात उगवतात. काही ठिकाणी त्यांचा उपयोग करतात, तर काही ठिकाणी माहितीच्या अभावामुळे असेल उपयोग केला जात नाही. प्रत्येक ऋतूत येणाऱ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. निसर्गानेच त्यांची निर्मिती त्या त्या सीझनप्रमाणे केलेली असते. या भाजीबाबत तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर जरूर सांगा. अशीच माहितीची देवाणघेवाण करत जाऊ. तर मंडळी, आपली घरच्या बागेत उगवलेली एकदम ताजी आणि पौष्टिक नळीची भाजी तयार आहे. ही भाजी गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. नळीच्या भाजीची आणखी एक टेस्टी रेसिपी म्हणजे स्टीर फ्राईड वॉटर स्पिनॅच. यासाठी पहिल्यांदा नळीच्या भाजीचे 2-3 इंच आकाराचे तुकडे करून घ्यावेत. मिठाच्या पाण्यात ठेवून त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर 5 मिनिटे उकळून घ्या. त्या पाण्यात साखर आणि चमचाभर तेल घाला. 5 मिनिटांनी काढून बर्फाचे तुकडे असलेल्या पाण्यात भाजी घालावी. यामुळे भाजीचा हिरवा रंग आहे तसाच टिकून राहतो. इकडे फोडणीची तयारी करावी. लसूण, चिली फ्लेक्स, तीळ, मीठ आणि सोया सॉस एका बाउलमध्ये एकत्र करून घ्यावे. तेल पुरेसे गरम झाले की हे सर्व तेलात टाकून ती फोडणी भाजीवर घालावी आणि छान मिक्स करावं. झालं तयार स्टीर फ्राईड वॉटर स्पिनॅच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही सुद्धा कुंडीमध्ये ही भाजी नक्की उगवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.